आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तर आज आपण चाललो आहे महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये प्रसिद्ध असलेली श्री सेवागिरी महाराजांची व परमपूज्य श्री सेवागिरी महाराजांची रथोत्सव. आणि महाराष्ट्रामध्ये अशी कोठेही तुम्हाला एक पानाफुलांची सजावट प्रत्येक रथावरती पाहायला भेटते. तर आपल्याला आज आपण या ठिकाणी असा रथोत्सव आहे की ज्या ठिकाणी पानाफुलांची सजावट न करता या ठिकाणी पैशांच्या नोटांची हारांची सजावट केली जाते. तर चला पाहूया हा रथोत्सव नेमका कसा असतो. तर हा रथोत्सव सेवागिरी महाराजांचा संजीवनी समाधी सोहळा म्हणून रथोत्सवाची सुरुवात झालेली आहे. तर आज 77वा समाधी उत्सव आहे. तर या रथोत्सवाचा आज आपण चाललेलो आहे. तर गेली 77 वर्षापूर्वी ह्या रथोत्सवात सुरुवात झालेली आहे. तर चला नेमका हा रथोत्सव कसा आहे तर चला पाहूया. आपण श्री क्षेत्र खुशेगाव येथे किंवा सुवर्णनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी आपण पोचलेलो आहे. तर हे पाहू शकता रथोत्सवाला सुरुवात झालेली आहे. सकाळी 11:05 रथोत्सवास सुरुवात होते. तर अशा प्रकारे कीर्तनाच्या व भजनाच्या नादामध्ये श्री परमपूज्य श्री सेवागिरी महाराज यांची रथोत्सव सुरुवात झाली आहे. मान्यवरांच्या हस्ते पूजा करून श्री परमपूज्य श्री सेवागिरी महाराज यांच्या रथोत्सवास सुरुवात झालेली आहे. सकाळी 11:05 या ठिकाणी या रथोत्सवास सुरुवात झालेली आहे. तर हा रथोत्सव नेमका पाहू शकता आपण की या ठिकाणी आपण थोड्याच वेळात रथाचे आगमन होणार आहे. हे पाहू शकता पानाफुलाची सजावट नसून संपूर्णपणे रथावरती नोटांनी सजावट केलेली आपल्याला पाहायला भेटते. महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये एकमेव अशी यात्रा असेल की या यात्रेमध्ये पाहू शकता आपल्यासमोर की संपूर्णपणे रथाला नोटांची सजावट केलेली आपल्याला पाहायला घेते. ह्या नोटा म्हणजेच श्री सेवागिरी महाराज यांना नवस बोललेल्याचे देखील असे सांगितले जाते की या कारणामुळे भाविक लोक श्री सेवागिरी महाराजांच्या रथाला नोटांचे हार 500, 1000, 10 रुपयापासून जर असतील तसे लोक या ठिकाणी रथोत्सवास किंवा रथास नोटा अर्पण करतात. तर हे आपण पाहू शकता की पुण्यश्री सेवागिरी महाराजांच्या रथोत्सवास प्रारंभ होऊन रथ आता गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी आलेला आपल्याला बघायला भेटतोय. तर अलोट अशी गर्दी पंचक्रोशीतून अनेक लोक या पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी आपल्याला आलेले पाहायला भेटतात. तर आता आपण रथाचे दर्शन करून समाधी मंदिरामध्ये संजीवनी समाधी मंदिर जे आहे त्या मंदिरामध्ये आपण आत्ता आलेलो आहे. तर हे पाहू शकता की आता आपण प्रवेशद्वारामधून आतमध्ये चाललेलो आहे. रथोत्सवास प्रचंड अशी गर्दी अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये श्री सेवागिरी महाराज यांच्या रथोत्सव सुरुवात होऊन रथ आता मार्गस्थ झालेला आपण दर्शन घेऊन पुढे मंदिरामध्ये आलेलो आहे. तर हे पाहू शकता की आतमध्ये समाधीचे दर्शन भाविक लोक घेत आहेत. मंदिरामध्ये देखील समाधीचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविकांची गर्दी आणि श्री सेवागिरी महाराजांच्या ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी महाप्रसाद आणि बुंदी प्रसादाचे देखील वाटप यात्रा दिवसामध्ये संपूर्ण दिवसभर या ठिकाणी केलेले आपल्याला पाहायला भेटते. हे सुंदरगिरी महाराज जे सेवागिरी महाराज यांचे गुरु शिष्य परंपराची अखंडपणे चालू ठेवली आहे ते सुंदरगिरी महाराज जे आता आपण पाहत आहे. तर यात्रेमध्ये देखील अनेक दिव्यांग लोक देखील या यात्रेसाठी आलेले आपल्याला पाहायला भेटतात. अनेक कलाकार देखील या ठिकाणी आपल्याला आपली कला श्री सेवागिरी महाराजांच्या रथासमोर सादर करताना देखील आपल्याला बघायला भेटतात. तर खूप असे या ठिकाणी आपल्याला अनेक
डब्बा आणि पेण्याच्या सोयी देखील केलेल्या आपल्याला पाहायला भेटतात आणि अनेक कलाकार ग्रामीण भागातील कलाकार देखील या ठिकाणी आपल्या कला सादर केलेल्या देखील आपल्याला पाहायला भेटतात. महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राबाहेरील देखील लोक या यात्रेला आवर्जून उपस्थिती लावतात. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात पुशेगाव हे सेवागिरी समाधीचे संजीवनी समाधीचे मंदिर आहे. तर या ठिकाणी खूप लोक अशी गर्दी करतात. तर हे आपण पाहू शकता. यात्रा खूप मोठी अशी भरती. या ठिकाणी शेतकरी उपयोगी बैलगाडा शर्यत असे अनेक उपक्रम यात्रेच्या दरम्यान आयोजित केले जातात. तर ही यात्रा 10 दिवसापर्यंत चालते. तर या ठिकाणी अनेक विविध कला वर्जनाचे कार्यक्रम देखील सादर केलेले आपल्याला पाहायला भेटतात. पोलीस बांधव देखील आपला बंदोबस्त अतिशय चोखपणे निभावत असतात. श्री सेवागिरी महाराज संजीवनी समाधी रथोत्सव हे पाहू शकता आपल्यासमोर. रविवार दिनांक 29 जून 2024 हे असे लिहिलेले आपल्याला देखील पाहायला भेटते. आत्ताच श्री सेवागिरी महाराज यांचा 77वा पुण्यस्मरण दिन आहे. त्यानिमित्त त्यावेळीपासून या रथोत्सवास प्रारंभ झालेला आहे. या यात्रेमध्ये अनेक प्रकारचे खेळणे, प्रसादालये किंवा करमणुकीचे साधने देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आलेले आपल्याला बघायला भेटतात. तर आपण आता चाललो आहे बैल बाजाराच्या दिशेने. याच बाजूला कृषी प्रदर्शन देखील आपल्याला पुढे पाहायला भेटते. भव्य दिव्य अशी ही भरणारी यात्रा पुशेगावची आपण ही पाहू शकता. जसा जसा दिवसाचा टायमिंग पुढे जात जाईल त्याप्रमाणे या ठिकाणी आपल्याला गर्दी वाढलेल्याचे देखील दिसून येते. मित्रासोबत फिरत असताना शेती उपयुक्त अवजारे देखील आम्ही पाहिले. तर करमणुकीच्या साधनाकडे आपण जाऊन हे पाहू शकता. करमणुकीच्या साधनाकडे आपण पाहू शकता की पाळणे, आकाश पाळणे, लहान मुलांची देखील आपण पाहू शकता. तर आनंदाने लहान मुले देखील खेळताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. अशा प्रकारे आम्ही
व्हिडिओ बनवतो व्हिडिओ हां म्हणून म्हणलं बघा ए माऊली का काय म्हणतो हे आमचे दोस्त भेटले बघा फलटणवरून आले साखरवाडी गावात हे आपले सबस्क्रायबर आहे त्यांचे दुसरे ते देखील आलेले नमस्कार तर चला अजून राहिलेली यात्रा पण आपल्याला पाहिजे तर जाऊया पुढे तर रथाचे दर्शन करून आपण पाहू शकता आपण की रथाचे प्रस्थान पुढे पुढे होत आहे तर इथून पुढे आता आपण रथाचे दर्शन करून आपला व्हिडिओ संपवणार आहोत तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा तर पुन्हा भेटू एखाद्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तर आपला चॅनल नक्की पाहत राहा तर जे शिवागिरी महाराजांचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आणि माहिती दिली त्याबद्दल देखील आपल्याला कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर अशा प्रकारे खूप सुंदर अशी यात्रा आहे तर खूप मोठ्यांची सजावट देखील आपण पाहू शकता आणि या यात्रेला देखील अतिशय उत्कृष्टपणे नियोजन देखील असते तर ह्या यात्रेला आपण देखील अवश्य उपस्थिती लावा आणि व्हिडिओ आपण कोणत्या कोणत्या भागातून म्हणजे महाराष्ट्रातील खूप कोणत्या भागातून आपण व्हिडिओ पाहतात तर ते देखील आपल्याला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा तर अशा प्रकारे हा अतिशय सुंदर असा रथोत्सव आणि श्री सेवागिरी महाराजांच्या चरणी अर्पण अतिशय सुंदर अशी यात्रा तर अशा प्रकारे आपण हा व्हिडिओ आपण संपवत आहे तर श्री सेवागिरी महाराजांच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून एक प्रयत्न होता माझा की आपल्यापर्यंत श्री सेवागिरी महाराजांचे समाधी महोत्सवाचे किंवा ही यात्रा आपल्यापर्यंत पोचवण्याचा एक साधा सोपा प्रयत्न होता माझा तर हा प्रयत्न तुम्हाला नक्की कसा वाटला तो पण मला नक्की सांगा आणि या ठिकाणी श्री सेवागिरी महाराजांच्या समाधी उत्सवामध्ये किंवा रथोत्सवामध्ये या ठिकाणी आपल्याला आणि छोटे मोठे कलाकार देखील आपल्याला पाहायला भेटतात तर हे देखील आपल्याला पाहण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध होते शेतकऱ्यांसाठी देखील एक कृषी प्रदर्शन देखील आयोजित केले जाते आणि बैलगाडा शर्यत देखील या ठिकाणी आयोजित केली जाते तर अशा प्रकारे ही एकंदरीत ही 10 दिवसाची यात्रा आयोजित केली जाते कुस्ती मैदान देखील या ठिकाणी आयोजित केलेले जाते तर अशा प्रकारे आपण आता आपला व्हिडिओमधून मित्रांनो निरोप घेत आहे तर हे आपल्यासमोर एक कलाकार पाहू शकता अतिशय उत्कृष्ट